मान्यवरांना नमस्कार. सरळ पकडा. हॅलो, नमस्कार. व्यासपीठावर सर्व मान्यवरांना नमस्कार करून मी माझे 2 शब्द बोलतो. मी नगराध्यक्षपदाचा उमेदवार गायकवाड गोपाळकृष्ण उर्फ शरद हरिश्चंद्र गायकवाड. मी आपलाच म्हणजे आपल्यापैकीच म्हणजेच हिंदू महादेवपुरी या समाधीचा आहे. माझं बालपण, माझा जन्म, माझं शिक्षण या पिंपळगाव नगरीतच झालं आणि माझं पूर्ण शिक्षण 3 वर्ष धुळे येथे झालं. त्यानंतर मी 86 मध्ये माझ्या नोकरीची सुरुवात केली. एकंदरीत माझी सेवा 39 वर्ष झाली. त्यात शेवटची 10 वर्ष मी पिंपळगाव, ओझर आणि लासलगाव इथे कामकाज केलं. त्यात माझी जन्मभूमी आणि कर्मभूमीच पिंपळगाव असल्यामुळे मी बऱ्याच ठिकाणी आपल्या भागात पण बऱ्याच वेळा येऊन गेलो. त्यावेळेला काही आपले घरकुल चालू होते, आपल्या भूमिगत गटर चालू होत्या, आपले काही रस्ते चालू होते आणि ठिकठिकाणी जे काही हायमास चालू होते त्यावेळेला मी बऱ्याच वेळेला आपल्याकडे येत होतो. त्यावेळेला आपला कामकाज चालू असल्यामुळे शासकीय त्यावेळेला फक्त आपली ओळख अशी होती की बाबा हे इंजिनियर आहे, निघा पाहायला येतात. पण आता मी मे मध्ये रिटायर झालो आणि त्यानंतरच नाना आणि काकाने मार्गदर्शनाखाली ह्या नगर परिषदेसाठी उभा आहे. आपले जे काही अडीअडचणी असेल ते मी नाना व काकाने मार्गदर्शनाखाली सोडवण्याचा प्रयत्न करीन. आणि मी राहायला पण आपल्या शेजारी मी राहायला पण आपल्या तलाठी कॉलनीतच आहे. मी आपल्यासाठी सर्व वेळ देईल अशी मी ग्वाही देतो. आणि ज्या ज्या काही अडीअडचणी असतील या प्रभागातल्या किंवा आजूबाजूच्या त्या सर्व सोडवण्याचा मी नाव काका सोडवण्याचा प्रयत्न करीन. मी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व या प्रभागातील उमेदवार यांची घड्याळी निशाणी आहे. घड्याळी निशाणी समोर बटन दाबून सर्वांना भरघोस मताने विजय करा असं मी आवाहन करतो आणि थांबतो. यानंतर भास्करराव नाना यांना विनंती करतो त्यांनी मार्गदर्शन करा. येत्या 2 डिसेंबरला पिंपळगाव नगर परिषदेची प्रथम निवडणूक संपन्न होत आहे. त्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली व आपल्या तालुक्याचे आमदार दिलीपरावजी बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी पक्षाने पॅनल निर्माण केलेला आहे. त्या पॅनलच्या प्रचारासाठी म्हणजे प्रभाग नंबर 10 आणि प्रभाग नंबर 11 या दोन्ही प्रभागामधील मतदार बंधू आणि भगिनींनो, आता तुम्ही गायकवाड साहेबांचं थोडक्यात तुम्ही त्यांचा विचार ऐकला. परंतु मी तर असं म्हणेन की तुम्ही फार भाग्यवान आहे की उंबरखेड रोडला नगराध्यक्षपद मिळालं आणि मिळणार आहे. पाहिजे ना उंबरखेड रोडला. हे बघा, ज्या भागात नगराध्यक्षपद जातं तिथं जास्त विकास होत असतो. जसा ज्या भागात मुख्यमंत्री होतो त्या भागाचा विकास जास्त होतो. म्हणून आज गायकवाड साहेब हे उंबरखेड रोडचे रहिवासी प्रभाग 10 आणि 11च्या मध्यभागी ते राहायला आहे. म्हणून खऱ्या अर्थाने आज तुम्ही भाग्यवान आहात की तुमच्या भागाला उद्याच्या परवाच्या मतदानानंतर 3 तारखेला शोधला मी इंजिनियर. आता बघा, तुमचे छोटे छोटे घर आहे. आता एक घर मला जरा बऱ्यापैकी दिसलं. याचा प्लॅन काढला असेल एखाद्या इंजिनियरनी. म्हणजे इंजिनियरनी प्लॅन काढल्याशिवाय घर तयार होत नाही. म्हणून इंजिनियरनी प्लॅन काढल्याशिवाय गावाचा विकास होणार नाही. म्हणून आम्ही सर्वांनी गावातले सर्व प्रमुख असतील, त्यामध्ये मग तानाजी तात्या असतील, विश्वासराव मोरे असतील, दिलीप नाना असतील, सुरेशदादा खोडे असतील, सोनशेठ भंडारी असतील, सोमनाथ तात्या मोरे असतील, चंदू पाटील खोडे असतील, या सर्वांच्या सहकार्यातनं आम्ही एक योग्य उमेदवार दिलेला आहे.
त्याचबरोबर या प्रभागासाठी तुम्हाला माहिती आहे की निलेश मोरे हे अनेक दिवसापासून तुमच्या सानिध्यात आहे. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, 4 वेळा तुमच्याकडे येऊन गेले असतील. असे निलेश मोरे यांची पण निशाणी घड्याळ आहे. त्यानंतर आपल्या वर्षाताई कोल्हे पाटील, आपले विक्रम भाऊ आपल्या सगळ्यांना माहीत आहे. त्यांच्या त्या सुविद्य पत्नी आहे, त्या पण प्रभागमधनं निवडणूक लढवत आहे. मागच्या वेळेचे तुमचे वार्डाचे मेंबर भारत मोगल यांच्या पण धर्मपत्नी यमुनाबाई मोगल या पण निवडणूक लढवत आहे. नंतर 11च्या बाबतीत सांगायचं झालं तर संजू दादा मोरे हे 11 नंबरचे उमेदवार आहे. त्याच्यानंतर आमचे संतोष लोंढेंच्या धर्मपत्नी लोंढेताई या पण 11 वार्डच्या उमेदवार आहे. हे 3, 2, 5 आणि 6 म्हणजे तुम्हाला 6 लोक निवडून द्यायचे ही संधी आलेली आहे. आणि ही संधी तुम्ही गमवू नका. कारण पूर्वी ग्रामपंचायत होती. 2022 ला तुम्ही मला ग्रामपंचायत मध्ये डायरेक्ट सरपंच निवडून दिला. तुम्ही जरी मला मतं कमी दिले असतील परंतु या गावाने मला सरपंच पदावर पोहोचवलं आणि 22 महिने या गावाची मी चांगल्या पद्धतीने सेवा केली. अनेक प्रश्न सोडवले, अनेक रस्ते केले. काही ठिकाणी लाईट नव्हते, लाईट दिले. आता हा एक रस्ता होता, बाबांनी सांगितलं होतं. बाबांनी एकदा मी दर्शनाला आलो, बाबांनी सांगितलं की आमचं मंदिर आहे तिथं आम्हाला कॉन्क्रीटचा रस्ता द्या. झालं ना बाबा रस्ता. म्हणजे सांगायचं हेतू एकच की ग्रामपंचायत म्हटलं की गाव वाढलंय, उत्पन्न कमी असतं. कोणीतरी काहीतरी काल खोटं बोललं की मी कोणातरी घरपट्टीहून हलवलं. अहो भास्कर बनकर गरिबांच्या घरपट्ट्या भरत असतो, आडवत नाही मी कोणाला. कधीच मी कोणाला हलवलेलं नाहीये. खोटा प्रचार करायचा आणि मतं मिळवायचे. अहो ज्यांच्याकडून निवडून आले त्यांच्याबरोबर राहिले नाही कधी. नेहमी गद्दारीच केलेली आहे त्यांनी. माझ्याकडून निवडून आले, माझ्या विरोधात गेले. एकदा दिलीप काकाबरोबर राहिले, दिलीप काकाच्या विरोधात गेले. मार्केटला निवडून आले, दिलीप काकाच्या विरोधात गेले. म्हणजे तुम्ही समजून घ्या, कोणतेही प्रशासन चालवायचं असेल तर अनुभव लागतो. मला अनुभव असा आहे की मला या पिंपळगावच्या जनतेने 6 वेळा निवडून दिलेले. किती वेळा? 6 वेळा. कुणी निवडून आलंय का ग्रामपंचायत 6 वेळा? काही काही तर 3 वेळा पडलेले. किती? 3 वेळा पडलेल्या उमेदवारांना काय अनुभव असणार सांगा बरं गाववाडा चालवायचा? त्याला अनुभव लागतो, अभ्यास लागतो. अभ्यास नाही, अनुभव नाही आणि चांगले नगर परिषद चालवायला. नगर परिषद झाली, आम्ही स्वागत केलं. आदिवासीचा नकार कशी निघाला त्यांचं आम्ही स्वागत केलं. आणि म्हणून आम्ही जनतेच्या प्रश्नासाठी, विकासासाठी आम्ही दिलीप काकाच्या नेतृत्वाखाली आम्ही राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. प्रवेश करण्याचं कारण एकच आहे की ज्यावेळेस मी 22 महिने ग्रामपंचायत चालवली, मला पुरेसा निधी मिळाला नाही. आणि मग पुरेसा निधी पाहिजे असेल तर सरकार पक्षामध्ये सत्तारूढ गटात गेलं पाहिजे. या भूमिकेतनं माझ्या सर्व सहकार्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि घड्याळच्या निशाणीवर आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. तुम्हाला माहिती आहे की अजितदादा खास तुम्हाला संबोधन करण्यासाठी उद्या याच वेळेस म्हणजे 7:30-8 वाजता पिंपळगावमध्ये आपले मर्चंट बँकेजवळ येणार आहे. मला सांगायचा हेतू एकच आहे की अजितदादा या राज्याचे अर्थमंत्री आहे. आणि जसं घरामध्ये आपलं कुटुंब असतं, कुटुंबात एक प्रमुख असतो, त्याच्याकडे तिजोरीच्या चाव्या असतात. हल्ली काही महिलांकडे तिजोरीच्या चाव्या राहत्या आणि जी चावी असते ती प्रमुख असते. मग ती सांगते हे एवढे पैसे तुला, हे एवढे पैसे तुला. पण एखाद्या मुलावर जास्त जीव असेल ना त्याला थोडे 2 पैसे जास्त देते. तसं अजितदादाचा जीव दिलीप काकावर आहे. त्याच्यामुळे निश्चित अजितदादा दिलीप काकाला म्हणजे आपल्या गावाला जास्त निधी देतील आणि आपले अनेक प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिक मदत करतील. मला माहित आहे की अजितदादांनी लाडकी बहीण योजना, तुम्हाला माहिती आहे ही जी योजना आहे लाडकी बहीण ही अजितदादा पवारांनी आणलेली आहे आणि ती तुम्हाला 5 वर्ष राहणार आहे. कोणी काही सांगतील पण तू खऱ्या अर्थाने अजितदादांनी एक निर्णय घेतला की माझ्या ग्रामीण भागातल्या महिलांना काहीतरी आर्थिक मदत झाली पाहिजे. या भूमिकेतनं किमान वर्षाला 18,000 रुपये तरी जातील आणि त्या कुटुंबाला हातभार लागेल. म्हणून ही महत्वाकांक्षी निर्णय अजितदादांनी घेतला आणि मंत्रिमंडळाने मान्यता दिली. आणि आज माझ्या सगळ्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर दर महिन्याला किंवा 2 महिन्यांनी पैसे येतात. निश्चित त्यांना तो हातभार लागतो. सांगायचा हेतू एकच आहे की अजितदादा जे बोलतात तेच करतात. माझा स्वभाव थोडक्यात तसाच आहे.
मी जे बोलतो तेच करतो आणि मला खोटं आवडत नाही. तसं अजितदादा नाही खोटं आवडत नाही. अजितदादा तुम्हाला आठवत असेल का 92 साली आपल्या गावात आले होते शॉपिंगच्या उद्घाटनाला. नंतर दिलीप काका 2-3 वेळा आले. पण खऱ्या अर्थाने गावात यांची अजितदादाची काकाजी ही पहिलीच वेळ असणार आहे. ज्या शॉपिंग सेंटर समोर अजितदादांनी भाषण केलं त्या शॉपिंग सेंटरच्या समोर अजितदादाची जाहीर सभा आपण आयोजित केलेली आहे. आणि मला खात्री आहे की जे काही विकासाचे कामं असतील ते जर अजितदादा लाखो रुपये आपल्याला देतील, करोडो रुपये आपल्याला देतील. दिलीप काकांनी मागच्या महिन्यामध्ये 28 कोटी या पिंपळगाव शहराला आणलेले. अनेक रस्ते चालू आहे, काही कामं होणार आहे. आणि आता तुम्हाला या ठिकाणी नगर परिषदेचे जर घरकुल असेल तर त्याला आता 2.5 लाख रुपये मिळणार आहे. पूर्वी किती मिळत होते? 1,35,000. आता घरकुलाला मिळणारे 2.5 लाख. मागच्या 2-3 वर्षापूर्वी शासनाने निर्णय घेतला होता की ज्या जागा तुम्ही घर बांधलेलं आहे ती जागा तुमच्या नावावर होईल असा GR काढला. मी 2022च्या ग्रामपंचायत प्रचाराला मी इथे आलो होतो. मी तुम्हाला GR दाखवला. पण त्या GR मध्ये एक असं टीप होती का ही जर जागा तुम्हाला पाहिजे असेल, तुम्हाला घरकुल बनवायचं असेल तर त्याच्या रेडी रेकनदाराप्रमाणे 50% रक्कम भरली पाहिजे आणि मगच ती जागा तुमच्या नावावर होणार होती. परंतु हा म्हणजे एवढं रेडी रेकन दर पिंपळगावचे आहे. पिंपळगावचे रेडी रेकनाचे दर पाहिजे तर नाशिकच्या बरोबरीचे आहे. म्हणून एखाद्या 10x10 जागेची किंमत सुद्धा कदाचित 5-6 लाख रुपये झाली असती आणि त्यातले 3-4 लाख रुपये तुम्हाला भरावे लागले असते. म्हणून तो निर्णय थांबला. काल आपल्याला माहिती आहे, परवा आपल्या राज्याचे मंत्री नरहरीजी झिरवळ साहेब आले होते पिंपळगावला. 3 सभा घेतल्या त्यांनी आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला हा निर्णय बदलायचा आहे. जसं एखाद्या संस्थेला शासनाची जागा मिळते, नाममात्र भाड्याने मिळते, तशीच जागा कमी भावात नाही मोफत मिळाली पाहिजे, ही आमदार साहेबांची भूमिका आहे. आणि हा निर्णय जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला एक हुडको सारखी, जसं सिडको असेल, हुडको असेल, गृह प्रकल्प राबवला जातो तो नगर परिषदेच्या माध्यमातून. ग्रामपंचायत मध्ये तसं राबवता येत नव्हता कारण शेवटी त्यांना अडचणी होत्या. म्हणून माझी अशी विनंती आहे, अनेक प्रोजेक्ट आपल्याला करायचे. तुमच्या या रस्त्याला पुढे आपल्याला स्विमिंग पूल बनवायचा आहे, रस्ते चांगले करायचे आहेत. काही ठिकाणी थोडंसं अतिक्रमण आहे. ज्यावेळेस हुडकोचा प्लॅन बनेल तेव्हा तुम्हाला चांगले दुमजली घरं निश्चित मिळतील. कारण खोटा आश्वासन मला द्यायचं नाही. तर आता मी सत्तारूढ पक्षात आहे. मी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहे. माझ्या पक्षाचं सरकार आहे, युतीचं सरकार आहे. युतीमध्ये आम्ही काम करणार आहोत आणि युतीमध्ये मुख्यमंत्री सुद्धा सांगितलं ज्याच्या पक्षाची ताकद आहे त्यांनी वाढवा, स्वतंत्र लढा आणि मैत्रीपूर्ण लढा. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढतोय, बीजेपी स्वतंत्र लढते, शिवसेना स्वतंत्र लढते. म्हणून या गावामध्ये दिलीप काकांनी निर्णय घेतला की घड्याळाच्या निशाणावर 25 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष निवडून द्यायचा. आणि माझी तुम्हाला आता दिलीप काकाला बोलायचं आहे, नंतर आमची सिद्धार्थनगरला सभा आहे म्हणून मी जास्त वेळ घेणार नाही. परंतु 2 तारखेला तुम्हाला इथे शेजारी मतदानाला जायचं आहे. मतदानाला आपली एकच निशाणी आहे, नगराध्यक्षाला घड्या, मोगलताईंना घड्या, निलेश मोरेंना घड्या, वर्षाताईंना घड्या. म्हणजे तुमच्या वार्डामध्ये तुम्हाला 4 ठिकाणी घड्याळ बघायचं आहे आणि तुम्हाला मतदान करायचं आहे. 11 मध्ये 3च ठिकाणी घड्याळ आहे. एक घड्याळ नगराध्यक्ष पदाचं, एक संजू दादाचं आणि एक आपल्या लोंढेताईंचं. म्हणून मी तुम्हाला सांगतो की 2 तारखेला आपण न चुकता न विसरता आपलं बहुमोल मत घड्याळाला द्या, म्हणजे विकासाला द्या. विकास फक्त घड्याळच करू शकेल एवढा मला आत्मविश्वास आहे. म्हणून मी भावनगरवासियांना मी विनंती करेन की लोक काही पण सांगतील, हे नगर कसं वसलेलं आहे, कोणी वसवलेलं आहे, अण्णाभाऊ साठेंचा पुतळा कोणी बसवला, भाऊचा पुतळा कोणी बसवला. इथे भावनगरची शाळा होती, मोगल आमचे मेंबर होते. मोगलने मला एक दिवस फोन केला की नाना तुम्ही रात्री या आणि माझी भावनगरची शाळा बघा. ताबडतोब मी रात्री लाईट नव्हती, मोबाईल मध्ये मी त्या शाळेची पाहणी केली आणि संपूर्ण पावसाचं पाणी त्या वर्गामध्ये साचलेलं होतं. मी 3 दिवसामध्ये, बरोबर ना, म्हणजे तू जरी विरोधी गटाकडून निवडून आला होता तरी तुझं काम ऐकलं की नाही. मी लगेच भारतने फोन केला, मी आलो आणि 3ऱ्या दिवशी संपूर्ण शाळेचे पत्रे मी बदलून दिले, थोडं प्लास्टर करून दिलं, कलर करून दिला. मुलं आरामात त्या शाळेत शिकताय. सांगायचा हेतू एकच आहे की
कामं करताना अडचणी येतात, पण अडचणीवर मार्ग काढला पाहिजे. आणि तो मार्ग काढायचा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सगळा मार्ग आपल्याला सोपा आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की घड्याळ घड्याळ आणि घड्याळ. धन्यवाद. त्यानंतर आमदार साहेबांना विनंती करतो. पिंपळगाव बसवण नगरपालिकेच्या 2 तारखेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी भाऊनगर येथील चौक सभेमध्ये आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष उषाताई बंद्रे, त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्यांनी आत्ताच मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं, ज्यांनी या गावामध्ये सातत्याने 35-40 वर्ष ग्रामपंचायतच्या माध्यमातून तुमच्या माझ्यासाठी काम केलं, असे माझे मार्गदर्शक आदरणीय भास्कर नाना, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार इंजिनियर शरदजी गायकवाड साहेब, बसलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराचे अध्यक्ष साहेबराव अप्पा, इथं असणारे जे मंदिराचं अतिशय चांगल्या पद्धतीने कामकाज करतात असे आमचे बाबा, उपस्थित असणाऱ्या सर्वच माझ्या मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या महिला भगिनी, वडीलधारी मंडळी, तरुण सहकारी मित्रांनो, आताच माझ्या अगोदर नानांनी विस्तृत असं भाषण या ठिकाणी केलं. भाऊनगर हा वार्ड अतिशय महत्वाचा आहे. सातत्याने या भागामध्ये येत असताना आपण सर्वांनी या बनकर परिवारावर खूप प्रेम त्या ठिकाणी केलेलं आहे. या वार्डामध्ये 10 नंबर आणि 11 नंबर वार्डाचा जरी प्रभागाचा विचार केला, 3 आणि 2 5 नगरसेवक या प्रभागामध्ये होणार आहे. आणि योगायोगाने त्याच नगरामध्ये या ठिकाणी आपले नगराध्यक्ष पदाचे पण उमेदवार या ठिकाणी इंजिनियर गायकवाड साहेब पण ते राहतात. म्हणजे 6 उमेदवार या भागामध्ये असल्यामुळं निश्चित आपल्याला जे काही प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्यासाठी अधिकची मदत त्या ठिकाणी होणार आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये त्या ठिकाणी निवडणुका सुरू झालेल्या आहेत. आणि निवडणुकीचा शेवटचा टप्पा म्हणजे अवघे 2 दिवस त्या ठिकाणी मतदानाला त्या ठिकाणी राहिले. अशा परिस्थितीमध्ये सकाळी 6 पासून तर रात्री 10-11 पर्यंत हा माणूस फिरत फिरत सर्व सभा घेतो. आणि आताच नानांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या सर्व ग्रामपालिकेच्या गावातल्या जनतेची इच्छा होती का दादांनी या ठिकाणी आलं पाहिजे. 2 दिवसापासून त्यांचा पाठपुरावा केला. एका दिवशी 6-6, 7-7 सभा वेगवेगळ्या ठिकाणी एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये घेतात. आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उद्याला पिंपळगाव मर्चंट बँकेच्या समोर त्या ठिकाणी अजितदादा पवार यांची भव्य अशी मोठी सभा 8 वाजता त्या ठिकाणी होणार आहे. त्या सभेला सुद्धा आपल्याला सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहायचं. त्यांचे विचार ऐकल्यानंतर निश्चित जे गावातले प्रश्न असतील, गावातले अडीअडचणी असतील त्या सोडवण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. एक ऊर्जा शहरामध्ये असणारा नेता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्या माध्यमातून सातत्याने आम्ही काम करत या ठिकाणी आलो. या भागामध्ये रस्त्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, तो त्या ठिकाणी सुटला. काही प्रश्न ग्रामपंचायतच्या माध्यमातून सोडवता आले. काही अंशी त्या ठिकाणी निधीची कमतरता असल्यामुळं सगळे प्रश्न त्या ठिकाणी सुटू शकले नाही. काही भागामध्ये नाना आतमध्ये गटारीचा प्रश्न त्या ठिकाणी अजूनही राहिलेला आहे. अतिक्रमण त्या ठिकाणी काही असल्यामुळं त्या ठिकाणी अंतयात्रा काढण्यासाठी सुद्धा काही ठिकाणी अडचणी होतात. तो दृष्टिकोन लक्षात घेऊन आपली ही जी जागा 30-35 वर्षापासून या भाऊनगरमध्ये हे लोक बसलेले आहेत, यांच्या नावावर ही जागा झाली पाहिजे. त्यासाठी शासनाच्या माध्यमातून जे म्हणून काही करता येईल तो प्रयत्न निश्चित महायुती सरकारच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी करणार आहोत. घरकुलाच्या माध्यमातून मागच्या 4-6 महिन्यापूर्वी राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, जेवढी प्रलंबित यादी होती सर्व यादीला त्या ठिकाणी मान्यता राज्य सरकारने त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि ग्रामपंचायतला घरकुल मंजूर होत असताना नानांनी पण आता सांगितलं का त्या टायमाला पैशाला मर्यादा होत्या. 1,35,000 रुपये आपल्याला त्या ठिकाणी ग्रामपंचायत असताना त्या ठिकाणी मिळायचे. परंतु आता नगर परिषद झाल्यानंतर 2,50,000 रुपये एका घरकुलाला त्या ठिकाणी मिळणार आहे. आपल्या कुटुंबामध्ये जसजशी लोकसंख्या वाढत चालली, मुलं असतील, मुली जन्माला आल्यानंतर घर सुद्धा त्या ठिकाणी वाढवण्यासाठी आपल्याला घराची गरज त्या ठिकाणी होऊ लागली. त्यासाठी एक घरकुलं त्या ठिकाणी मिळाले किंवा हुडको असेल, सिडको असेल, म्हाडा असेल यांच्या माध्यमातून एक 4-5 मजली इमारती सुद्धा त्या ठिकाणी होऊन आपल्याला घराचा प्रश्न, जागेचा प्रश्न त्या ठिकाणी सोडवता येऊ शकतो. पाण्याचा प्रश्न तर महाभयंकर
या पिंपळगावमध्ये असताना आपण ज्या वेळेला वाढीव पाणी पुरवठा योजना आणली तेव्हापासून हा प्रश्न पाण्याचा या ठिकाणी सुटलेला आहे. आता हे वाढीव पाणी पुरवठा योजनेचं काम त्या ठिकाणी अंतिम टप्प्यात आलेलं आहे. आणि ह्या पिंपळगावमध्ये ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असेल, बाजार समिती असेल, पतसंस्था असतील, बाहेरून व्यापारी राज्यातून परराज्यातून मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी येतात. आपल्याला मग कांद्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी चाळीवर काम मिळतं, मार्केटमध्ये काम मिळतं. त्या ठिकाणी टमाटा भरण्यासाठी असेल, वेगवेगळ्या द्राक्षाच्या मळ्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर आपल्याला मजुरी त्या ठिकाणी याच कामगारांना त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकते. आपल्या राज्यातूनच नाही तर परराज्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणावर कामगार या गावामध्ये या ठिकाणी आलेले आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून पिंपळगावचा चेहरा मोहरा बदली करण्यासाठी तुमच्या माझ्या असंख्य अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी या नगर परिषदेच्या माध्यमातून आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जे काही म्हणून 25 नगरसेवक पदाचे उमेदवार त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि एक नगराध्यक्ष पदाचा 26 उमेदवार या ठिकाणी दिला. खरं तर नानांना त्या ठिकाणी प्रदीर्घ असा अनुभव त्या ठिकाणी आहे. संजू दादाने सुद्धा 2दा-3दा त्या ठिकाणी काम केले. बऱ्याच त्याच्यात आपण नव्या जुन्यांची मोठ त्या ठिकाणी बांधलेले आहेत. काही जणांनी एक चांगला अनुभव ग्रामपंचायतचा त्या ठिकाणी होता, काही जण नवीन पण त्या ठिकाणी आपण उमेदवार घेतलेले आहेत. आणि निश्चितच या गावामध्ये एक चांगल्या प्रकारचे आपल्यावर आशीर्वाद परमेश्वराचे आहेच. आणि या भाऊनगरमध्ये येत असताना जो काही रस्त्याचा प्रश्न होता तो प्रश्न त्या ठिकाणी सुटलेला आहे. अजूनही जे प्रश्न असतील शाळेच्या बाबतीत सुद्धा नाना एक आपण इथे एक सभागृह मोठं आपण त्या ठिकाणी 25 लाख रुपये या ठिकाणी या समाजासाठी आपण दिले, पण जागा आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध झाली नाही. ती सुद्धा जागा जर आपल्याला उपलब्ध झाली, कारण शाळेजवळच एक मोठी जागा त्या ठिकाणी आहे, तर या परिसरातील जनतेचे जे लग्न असतील, छोटे मोठे कार्यक्रम असतील, ते कार्यक्रम सुद्धा त्या सभागृहाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करता येतील. ते सुद्धा आपण निधी आमदार निधीतून आपण त्या ठिकाणी मंजूर करून दिलेला आहे. प्रश्न जागेचा त्या ठिकाणी निर्माण झाला तो सुद्धा भविष्यामध्ये आपण प्रश्न निश्चित सोडू. आणि आपण कोणत्याही आपल्याला बळी न पडता आपल्याला घड्याळाला मत म्हणजे विकासाला मत, आपल्याला विकास करायचा आहे आणि विकास करायचा असेल तर घड्याळ हे अतिशय महत्वाचं आहे. त्या दृष्टिकोनातून अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी घौडदौड करतो. सगळ्या जाती धर्माचे जे नेते मंडळी असतील त्यांना बरोबर घेऊन या पक्षाची स्थापना त्या ठिकाणी झालेली असल्यामुळं निश्चित आपण सर्वांनी कोणत्याही भूलथापाला बळी न पडता ह्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जे म्हणून उमेदवार त्या ठिकाणी दिलेले आहे त्यांच्या पाठीशी भरभक्कमपणे त्या ठिकाणी उभं राहावं हीच विनंती आपल्या सर्वांना करतो. आणि उद्याच्या सभेला मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहावं. परवाला 2 तारखेला जे मतदान त्या ठिकाणी होणार आहे, सकाळी 7:30 वाजताच त्या ठिकाणी मतदान सुरू होईल. 5:30 वाजेपर्यंत मतदान चालणार आहे. कोणते कुठेही इकडे तिकडे आपला हात न जाता फक्त घड्याळ या चिन्हाच्या समोर बटन दाबून या सर्वचे सर्व 25 नगरसेवक असतील आणि एक नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असेल, यांना 26 चे उमेदवार दिले, या सर्वांना आपण प्रचंड मताने निवडून द्यावं एवढीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.